आणि ह्याच्यामध्ये एवढी मोठी मागणी आहे की आम्ही आज सगळे एक्सपोर्टर असे चिंतेत आहे की आम्ही ते मागणी पूर्ण करू शकत नाही। सांगण्याचा उद्देश एकच की आपण शेतकरी सुद्धा मार्केटमध्ये येणं खूप गरजेचं आहे। माझे स्वतःचे वर्षाचे साधारण 450 ते 500 कंटेनर अरब देशामध्ये निर्यात करतो। पण ज्यावेळेस माझा पहिला कंटेनर मी एक्सपोर्ट केला तर माझा जैन पेटीलाच कंटेनर 15 दिवस थांबला। कुठली कंपनीचं किंवा कुणाचंही मार्गदर्शन न घेता फक्त अनुभवातून ह्या योजना आखत गेलो। मी माझा 2014 मध्ये स्वतःचा ब्रँड स्टार बनाना म्हणून तयार केला। आम्हाला सुद्धा माहित नव्हतं की सोलापूर कॉलेजला की त्यावेळेस केळी एवढी मोठी वाटत केळी निर्मिती करत असताना मला काय टेक्निकल अडचणी आल्या की आपण मार्केटिंग मध्ये खूप कमी पडतोय। केळी निर्मिती करत असताना मला पण अशा काही अडचणी आल्या आणि मी चांगल्या पद्धतीने उत्पन्न पण घेतलं। मी सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरी एकूण निर्यातीच्या 60% केळी एक्सपोर्ट मध्ये केले जाते। नमस्कार आदरणीय व्यासपीठ आमचे गुरुवर्य के.व्ही. पाटील साहेब व समोर बसलेले चाणक्य शेतकरी वर्ग, आज आपण केळी परिषद 2025 ह्या निमित्त आपण एकत्र जमलोय आणि केळी म्हणलं तर जळगाव हे हबच आहे हे मानलंच पाहिजे। कारण आम्ही तर म्हणतो केळीमध्ये म्हणजे आपला चौदा किंवा बऱ्हामपूर पट्टा जर बघितला तर केळीचा आम्ही त्याला समुद्रच म्हणतो। कारण केळी उत्पादन आपण 70 वर्षापासून घेत आहे आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन होत आहे। परंतु आपण जर आज पाहिलं तर आपल्या भागातील परिस्थिती डोमेस्टिकसाठी खूप चांगली आहे, म्हणजे पूरक आहे। उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात केळी आपले जाते, दिल्लीमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये। पण जर सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरी एकूण निर्यातीच्या 60% केळी एक्सपोर्ट मध्ये केले जाते। म्हणजे साधारण 40,000 कंटेनर झाले तर 60 ते 70% कंटेनर आमच्या सोलापूर जिल्ह्यातून होते। त्यामध्ये क्वालिटी हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळं आमचं क्षेत्र पुढे गेलं। मी विशेष म्हणजे मी शेतकरी ते निर्यातदार, कारण मी सुरुवातीला मी पण शेतकरीच होतो। माझ्या घरची स्वतःची केळी होती। के.व्ही. पाटील साहेब, किरण पाटील साहेब किती वेळा तरी माझ्या प्लॉटवर येऊन व्हिजिट दिली त्यांनी। काही अडचणी टेक्निकल इश्यू आहेत किंवा बंची टॉप आहेत त्यांचं सतत गायडन्स केलंय। पण केळी निर्मिती करत असताना मला पण अशा काही अडचणी आल्या आणि मी चांगल्या पद्धतीने उत्पन्न पण घेतलं। म्हणजे तुम्हाला मी सांगतो 2006-07 मध्ये मी 35-40 टन एकरी उत्पन्न घेतलंय। माझी स्वतःची घरची केळी पण साधारण 30-35 एकर घरची केळी आहे आणि आता सुद्धा आहे। तर त्या अनुषंगाने केळी निर्मिती करत असताना मला काही टेक्निकल अडचणी आल्या की बाबा आपण मार्केटिंग मध्ये खूप कमी पडतोय। कारण आपण त्यावेळेस तर बघितलं तर आम्ही ₹4.5 रुपयांनी केळी विकत होतो, 3.5 रुपये 4 रुपयांनी केळी विकत होतो। तर तो आढावा घेऊन मी ठरवलं की बाबा आपण विक्री व्यवस्थेमध्ये आलं पाहिजे। त्या अनुषंगाने मी मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल ह्याच्या माध्यमातून 2008 मध्ये या व्यवसायामध्ये आलो। म्हणजे शेतकरी म्हणून शेती पण केली, क्वालिटी बघितली, लागवडीपासून घड तोडणीपर्यंत सर्व तंत्रज्ञान जाणून घेतलं आणि नंतर मार्केटमध्ये येण्याची एंट्री केली। त्यामध्ये मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल किंवा फील्ड प्रेस पूर्वी एअरटेल म्हणून कंपनी होती, त्यांच्या अनुषंगाने पण काम केलं आणि काम करत असताना पूर्ण डोमेस्टिक काम केलं। त्यासाठी मी दिल्ली, मुंबई, पुणे, बँगलोर ह्यासाठी मी केळी डिस्पॅच केली, लोकलसाठी डिस्पॅच केले। त्यामध्ये फील्ड प्रेस कंपनीने मला 2009 मध्ये बाबा तुमच्याकडे केळी निर्मिती आहे पण तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर काही नाही, पायाभूत सुविधा काहीच नाही। तर मला त्यांनी 2009 मध्ये पॅक हाऊस बांधायला लावलं। तर पॅक हाऊस बांधायची संकल्पना आमच्या इथं कुठंच नव्हती। म्हणजे आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये केळीचं पॅक हाऊस आता साहेबाला तर माहिती आहे, सुरुवातीलाच आम्ही बांधून टाकलं आणि मला माहित नव्हतं की एवढ्या मोठ्या पद्धतीने केळीचं प्रस्त होईल। तर मी मंगल कार्याच्या हिशोबाने पॅक हाऊस बांधून टाकलं, मग गोल घुमट केला, वरती पॅक हाऊस केलं, खाली जेवणाची व्यवस्था केली। म्हणजे आम्हाला सुद्धा माहित नव्हतं की सोलापूर कॉलेजला की त्यावेळेस केळी एवढी मोठी वाढणार। कारण आमचं क्षेत्र किती एक साधारण 100-500 एकरावर होतं, पण आज ते क्षेत्र जर बघितलं सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 हजार हेक्टरवरती केळी क्षेत्र वसलंय। म्हणजे त्या अनुषंगाने इन्फ्रास्ट्रक्चर पण उभारणी केली आणि डोमेस्टिकचं काम केलं। डोमेस्टिकचं काम करत असताना आता गरज भासली निर्यातीची, तर निर्यातीमध्ये मी देसाई अँड फ्रूट व्हेजिटेबल मध्ये आमच्याकडे कंपनी 13 मध्ये आले। त्यावेळेस आम्ही त्यांच्या अनुषंगाने मी त्यांचं काम केलं, बाबा काय क्वालिटीचे पॅरामीटर आहेत, काय क्वालिटी आहे, काय क्वालिटीची पद्धत आहे, त्या पद्धतीने सर्व गोष्टी जाणून घेतल्या आणि मी माझा 2014 मध्ये स्वतःचा ब्रँड स्टार बनाना म्हणून तयार केला आणि तो निर्यातीसाठी दुबईला पाठवला।
म्हणजे आपण त्यावेळेस काय कुठली कंपनीचं किंवा कुणाचंही मार्गदर्शन न घेता फक्त अनुभवातून ह्या योजना आखत गेलो किंवा आपण एकच ध्येय की आपल्या भागातील शेतकरी किंवा आपण निर्यातदारापर्यंत पोहोचलो पाहिजे. कारण जोपर्यंत आपण मार्केटिंगच्या कक्षेमध्ये येत नाही किंवा निर्यातीच्या कक्षेमध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला क्वालिटी हा पॅरामीटर कळणारच नाही. कारण तुम्ही तुमच्या भागामध्ये डोमेस्टिकचं एवढं मोठं प्रस्थ आहे आणि एवढं मोठं मार्केट आहे, त्यामुळे निर्यातीकडे जास्त लोकांचा कल नाही. निर्यात म्हणलं की ते लोकांना वाटतं अरे यार नाही ह्यांच्याकडे काय खरं नाही, पण निर्यात हा खरा मार्केटचा कणा आहे. जर निर्यातीचं एक्सपोर्टचं जर चॅनल नसतं, आमच्या भागातील परिस्थिती सांगतो तुम्हाला, आमच्याकडे एक्सपोर्टचं काहीच चॅनल नव्हतं की हिला कुणी विचार सुद्धा नव्हतं. कारण दिल्लीच्या गाड्या आमच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या कारण ट्रान्सपोर्ट आम्हाला जास्त होतं. पण ज्यावेळेस आम्ही एक्सपोर्ट चालू केलं, निर्यात चालू केलं, तर त्या अनुषंगाने एवढं मोठं प्रश्न चालू झालं की तुम्ही 3-4 वर्षाचा जर दर बघितला, सरासरी ॲव्हरेज बघितलं तर आमच्या भागातले दर स्थिर आहे. साधारण 20 रुपये ॲव्हरेज येते, 25-30 टन उत्पन्न शेतकरी काढतात. म्हणजे त्या अनुषंगाने कामकाज चाललं. पहिला माझा कंटेनर दुबईसाठी मी एक्सपोर्ट केला, तर एक्सपोर्टमध्ये पण काय अडचणी असतात. तर आपण बघतो एक्सपोर्ट प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं किंवा आपल्याला मार्केटमध्ये आलं पाहिजे आणि आपण निर्यातीमध्ये आलं पाहिजे. पण ज्यावेळेस माझा पहिला कंटेनर मी एक्सपोर्ट केला तर माझा जैन पेटीलाच कंटेनर 15 दिवस थांबला. का तर माझ्याकडे डॉक्युमेंट पेपर काय माहित नव्हते आपल्याला. आपेडा काढायचं आहे किंवा एक्सपोर्टचं लायसन्स काढायचं एवढंच माहिती आहे. पण तुम्हाला पोर्ट रजिस्ट्रेशन करायचं आहे, बाकी काय सुविधा काय पाहिजेत किंवा सीएचे कुठलं अज्ञान आहे का सज्ञान आहे, ह्या काहीच गोष्टी माहीत नव्हत्या. 15 दिवस कंटेनर इथं थांबला. पण मी डोमेस्टिकमध्ये काम केलंय किंवा मला माहित आहे क्वालिटी काय येते. कारण मी लागवडीपासून उत्पन्नापर्यंत मला माहिती आहे की कुठला फळ कापला पाहिजे. आम्ही लांबून जरी एखादी केळीची बाग बघितली तर आम्ही सांगू शकतो की क्वालिटी आहे किंवा क्वालिटी नाही. त्या अनुषंगाने मी मटेरियल चांगला भरला, म्हणजे बॉक्स पॅकिंग केला होता आणि स्वतःच्या ब्रँडमध्ये केला होता. आणि पहिला कंटेनर माझा दुबईला 35व्या दिवशी पोहोचला, जो आता 10 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये पोहोचतो. 35व्या दिवशी पोहोचल्यानंतर मी स्वतः मला एवढी जाण होती की आपण तिथं जायचं आपल्या ओपनिंगला, तर आपण जे भरलंय ते आपल्याला दिसलं पाहिजे किंवा आपली जी चूक आहे ती आपण सुधारली पाहिजे. त्या अनुषंगाने मी दुबईमध्ये स्वतः मार्केटमध्ये गेलो, स्वतःच्या नजरेने कंटेनर ओपन करून कंटेनर चेक केला, बाहेरची रिक्वायरमेंट बघितली, इथल्या मार्केटची परिस्थिती बघितली की मार्केटला काय आवश्यकता आहे आणि त्यानुसार मी माझा एक्सपोर्टची सुरुवात केली. साधारण मी माझे स्वतःचे वर्षाचे साधारण 450 ते 500 कंटेनर अरब देशामध्ये निर्यात करतो व इतर कंपनीचे पण मी पॅकिंग करून देतो. उदाहरणार्थ सह्याद्रीचे नितीन काळे साहेब आहेत किंवा अदर कंपनी मुंबईच्या काय माझ्या आहेत, तर त्यांचे भरून मी 850 ते 1000 कंटेनर वर्षाचे मी निर्यात करतो. विशेष म्हणजे आपल्याला मी सांगण्याचा उद्देश एकच की आपण शेतकरी सुद्धा मार्केटमध्ये येणं खूप गरजेचं आहे. साहेबांनी तोच मला विषय दिला की बाबा आपण शेतकरी जोपर्यंत मार्केटपासून लांब राहील ना तोपर्यंत आपल्याला क्वालिटीचे पॅरामीटर काहीच कळणार नाही. आपल्याला गरजेनुसार वस्तू पाहिजे, बाबा इन्फेडेक्चर पाहिजे. गरजेनुसार मी पॅकहाऊसची उभारणी केली. 2014 मध्ये कोल्ड स्टोरेज उभारणी केली. आता मॅग्नेटच्या अनुषंगाने मी जवळजवळ 2400 मेट्रिक टनाचा कोल्ड स्टोरेजचा प्रोजेक्ट उभा केला. तो जवळजवळ 7-7.5 कोटीचा आहे. त्यामध्ये मॅग्नेटने पण खूप सहकार्य केलं. जवळजवळ 50% सबसिडी शासनाने दिली. सबसिडी देत असताना कुठलाही टक्केवारी किंवा पर्सेंटेज हा विषय घेतला नाही. म्हणजे त्या अनुषंगाने गव्हर्नमेंट किंवा कृषी खातं सुद्धा खूप सहकार्य करते. आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता ज्यावेळेस आमच्याकडे मॅग्नेटचं कोल्ड स्टोरेज झालं त्यावेळेस KB पाटील साहेबांनी तुमच्या भागातील एवढे लोक लावले की बघायला की साहेब मला बघून या करा, बघून या करा. मला काय आज इथं कुठलेच साहेब दिसले नाहीत लोक, तुम्ही जेवढे पाठवले तेवढे. कारण आमच्या भागातील लोक म्हणतात की बाबा जळगाववाले खूप लोक मोठी आहेत, पाटीने सोनं मागतात, पण मला वाटत नाही की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पायाभूत सुविधामध्ये का त्याचा वापर करत नाहीत. हे म्हणजे मला कोडच पडलंय. तर मी साहेबाला सुद्धा तेच बोलत दाखवतो की साहेब तुम्ही एवढी लोक लावता, आम्ही त्याला स्टार्ट टू एंड पर्यंत बाबा सबसिडी कुठं आहे, कोण सहकार्य करते सगळं सांगतोय, पण लोक काय कुणी पुढे यायला तयार नाही. पण गरज आहे काळाची. तुम्हाला आजची परिस्थिती सांगतो. आमचं आता रावेर पट्ट्यामध्ये किंवा बऱ्हापूर पट्ट्यामध्ये आमचं पण काम चालू आहे. आम्ही इथून मटेरियल कापतोय, इथला मटेरियल कापलेला आमचा नाशिकला जातोय, पूर्ण टेम्परेचर मध्ये जातोय. ज्यावेळेस आपण केळी कापलो त्यावेळेस आपल्याला तुरंत त्याला प्रिकलिंग मध्ये कुलिंग मध्ये द्यायला लागते. त्याला कापले झाल्यानंतर इथली प्रोसेस होते, ते माल करपला जातोय, तिथं पोहोचल्यानंतर माल खराब निघतोय. आमचा तिथला बाहेर मग तो केला का भरातून आहे, हे जळगाव का भरा आहे का सोलापूर भरा आहे. जरी जळगाव जरी भरलं तरी आम्हाला थोडंफार सांगायला लागतं बाबा सोलापूरची बी भरली, कुठेतरी क्वालिटी म्हणजे एक्सपोर्टमध्ये जे टेक्निकल अडचणी आहेत ते खूप अडचणी आहेत. त्यामध्ये तुम्हाला ग्राउंड लेवलला काम करणं गरजेचंच आहे. आपल्याला क्वालिटीवरती काम करताना सुद्धा आता तुमच्याकडे फ्रूट केअर करणे किंवा
इंजेक्शन करणे ह्या सुविधा पण चालू झाल्या, ते पण गोष्ट चांगलीच आहे. पण तुमच्याकडे बाकीचे टेम्परेचर वगैरे त्यावरती पण काम करणं खूप गरजेचं आहे बाबा. त्याला कंपाऊंड करणे किंवा उन्हासाठी ती केळीची बांधणी करणे किंवा बाकीच्या फॅसिलिटी करणे गरजेचं आहे. क्वालिटी बाबतीत ठीक आहे, पण बाकीच्या पायाभूत सुविधा नसल्यामुळे खूप अडचण आहे. आता आपण पूर्ण अरब देशामध्ये आपली निर्यात होते. साधारण आता आम्ही ओमानसाठी, दुबईसाठी, सौदी अरेबिया किंवा इराकसाठी काम करतोय आणि ह्याच्यामध्ये एवढी मोठी मागणी आहे की आम्ही आज सगळे एक्सपोर्टर असे चिंतेत आहे की आम्ही ते मागणी पूर्ण करू शकत नाही. म्हणजे विषय तुम्ही म्हणता की अरे असं का, कारण तुमच्या मध्यंतरी मार्केटचा जर स्थिरांक बघितला तर काही वेळेस तुमचं मार्केट 30 रुपयाला जाते, काही वेळेस 22 रुपयाला जाते. तर हा कल एक्सपोर्टरसाठी नाही, म्हणजे तो उचित नाही. कुठंतरी स्थिर मार्केटवर असलं तर ते एक्सपोर्टरचं कल वाढत जातं. त्यामुळे आमच्या भागामध्ये एक्सपोर्टर खिलवलाय. त्याला 50,000 मेट्रिक टनाच्या कोल्ड स्टोरेजची कॅपॅसिटी आम्ही दिली. आमच्या भागातील जे शेतकरी मुलं आहेत ते साधारण 200 मुलं शेतकरी वेंडर बनलेत किंवा त्यांना पॅकिंग करून देतात, कारण ते सुद्धा मुलं पुढे आलेत. म्हणजे त्या अनुषंगाने त्यांना पण तो बिझनेस तयार झाला. आता विशेष दुसरं की आपण मागणी आणि पुरवठा ह्यावरती खूप महत्वाचा बेस आहे. कारण आपण ज्यावेळेस लागवड करतो कुठलाही विचार करत नाही, निसर्गाचा समतोल साधून तर केलाच पाहिजे, पण परंतु मागणी ही लक्षात घेतली पाहिजे. आमच्या एक्सपोर्टची किंवा डोमेस्टिकची पण मागणी कुठं आहे. निर्यातीमध्ये जर आपण मागणी बघितली तर वर्षभर निर्यातीसाठी मागणी आहे. तर त्या अनुषंगाने जर आपण वर्षभर लागवड करून जर पुरवठा केला तर आपल्याला रेट व्यवस्थित मिळणार आहे. आणि त्यामध्ये विशेषच आता लागवडीबरोबर आपण जसं साहेबांनी सांगितलं सगळ्यांनी AI टेक्नॉलॉजी आली पाहिजे. आता केला आमचं परवा साहेब पण आले होते, केवी पाटील साहेब, त्यावेळेस मिटिंग झाली. तर तिथे उसाचं आम्ही उत्पन्न बघितलं, शेतकऱ्यांचं पाण्याचं नियोजन बघितलं, त्यांचा 30% खत कमी झाला, 20-30% पाणी कमी झालं. शिवाय जी नवीन पिढी आहे जे शेतीपासून दूर चालली ती सुद्धा मोबाईलमुळे ती कुठंतरी जवळ आली व त्याला समजते 8 दिवसांनी काय होणार आहे, कुठला रोग येणार आहे किंवा कुठला खत येणार आहे. म्हणजे ते केळीमध्ये AI टेक्नॉलॉजी सुद्धा येणं गरजेचं आहे. आपण क्वालिटीवरती खूप काम करणं गरजेचं आहे. आता परवा आम्ही रशियाला कंटेनर पाठवला, सगळ्याला माहितच आहे. ह्यामध्ये आम्ही मॉस्कोला कंटेनर पाठवला, नोरेशिसला. तर पहिला कंटेनर आम्ही मॅग्नेटच्या माध्यमातून तिथं पाठवला, तर जवळजवळ आमचा 40व्या दिवशी तिथं कंटेनर पोहोचला. पण जे क्वालिटीचे पॅरामीटर आहेत ना, आपल्याला जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला इक्वेडोर, फिलिपिन खूप मोठी स्पर्धा आहे आपल्यासाठी. आपली केळीची जागतिक बाजारपेठेमध्ये फक्त पर्यायी व्यवस्था म्हणून बघितलं जाते. ते पण आपण अरब देशामध्ये विक्री करू शकतो, पण तुम्ही युरोप देशामध्ये जाऊन विक्री असं ठासून नाही करू शकत. कारण आता जे अरब देशासाठी जे आपल्याला टेक्निकल किंवा फॅसिलिटी आपण वापरतोय त्यातनं ठीकच आहेत, पण आपल्याला ज्यावेळेस रशियामध्ये काम करायला लागतंय त्यावेळेस आपल्याला लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर चेंज करायला लागणार आहे. कारण ह्यावरती कधीच चालणार नाही. त्याला इंटरनल रस्ते पाहिजे, मोठे फार्म पाहिजे, सेंट्रलला पॅकहाऊस पाहिजे, केबलिंग व्यवस्था पाहिजे. म्हणजे इक्वेडोरचा बनाना जर बघितला तर आपण त्याच्यामध्ये फेल होतोय. आम्हाला त्यांनी रशियावाल्यांनी रिक्वायरमेंट दिली 19.4 ची. त्यांनी बॉक्सचं डायमेन्शन सगळं पाठवलं, पॅरामीटर पाठवलं. मग आम्ही इथं बॉक्स पण बनवून घेतला, पण त्यांच्या पॅरामीटरमध्ये आम्ही बॉक्स भरतोय सगळं हाय पॅकिंग होत आहे. कारण आपला ॲव्हरेज नाही. आपण ज्यावेळेस 2007-08ला काढत होतो त्यावेळेस 35-40 ॲव्हरेज घेत होतो. आता ते ॲव्हरेज आले 20-22 वरती आले. आपण जिंकची मात्रा पूर्वी आम्ही 60 किलो जिंक साहेब सांगायचो, मग तुम्ही जिंक टाका, 60 किलो 0 किलो जिंक एकरी टाकायचो. आज 10 किलो टाकायला कोणी तयार नाही. फक्त आपल्याला रेट पाहिजे, टनेज कुणी बघत नाही. तर आमचा एवढा मोठा हाय पॅकिंग झाला की त्याला आम्ही 3 वेळा डायमेन्शन बदललं. शेवटी त्या खेतानवाल्याकडून 21 किलोचा बॉक्स मागितला, त्यावेळेस त्यामध्ये 19.4 बसला. म्हणजे आता आपण बघतोय अरब तर आहे, पण रशियासारखं एवढं मोठं मार्केट आहे. जे अरबला 8,000 करोड जेवढं मार्केट आहे तेवढं रशियामध्ये 8,000 करोडचं मार्केट आहे. म्हणजे एवढं मोठं मार्केट आपल्या डोळ्यापुढे उभं आहे, पण आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. तर आपल्याला सगळ्या पायाभूत सुविधा बदलणं गरजेचं आहे. जे इक्वेडोरची केळी आहे त्या पद्धतीने केळीचं प्रोडक्शन करणं गरजेचं आहे. आपल्याला निर्यातीमध्ये त्यासाठी जर आपल्याला नवीन जर देश जे हे करायचे असले तर आपल्याला पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत. आमच्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा तयार झाल्या, त्यामुळे एक्सपोर्टर निर्यातदार तिथं कनेक्ट झाले. विशेषतः अंतर्गत रस्ते जर पाहिले तर इथं एखादा 10 एकराचा किंवा 20 एकराचा मोठा प्लॉट असतो आणि एका साईडला केळीचा कुठंतरी टेक्स्चर लावलं जातं आणि ते कुठून लांबून घड घेऊन आणले जातात. तर त्या घडाची अवस्था काय की होते, म्हणजे आम्ही त्याला केळीला इतकं नाजूक काचेच्या भांड्यासारखं सांभाळतो. ज्यावेळेस तो खांद्यावर घेऊन येतो त्यावेळेस त्या केळीमध्ये काहीच राहत नाही.
जे क्रॅचेस आहे, जे बुर्जिंग आहे, ते फुलांनी घासून वगैरे सगळं म्हणजे ते खराब होतं. ज्यावेळेस आमची तिथं केळी उघडली जाते त्यावेळेस आम्हालाच वाटतं की आम्ही पॅकिंग नाही केली, कुठून तरी दुसरीकडून आले. म्हणजे ही अवस्था आहे. तर आपल्याला इंटरनल रस्ते खूप गरजेचे आहेत. म्हणजे एखादा 20 एकराचा शेतकरी आहे, तर त्याला इंटरनल रस्ते करायला काय अडचण आहे बाबा? तुम्ही सामुदायिक रस्ते विषय सोडून द्या ना. तुमचा एक 50,000चा प्लॉट आहे, त्यामध्ये 2-3 रस्ते असणं आवश्यक आहे. तर आपल्या भागामध्ये कुठेही दिसून येत नाही. त्यामुळं एक्सपोर्टर लोकांचं खूप नुकसान होत आहे. आता विशेषच इथं आपलं केळी संशोधन केंद्र आपल्या इथं आहे आणि रिसर्च पण चालू आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या भागामध्ये एवढं खडसेताईचं किंवा अमोल भाऊचं एवढं लक्ष लहान पद्धतीने आहे. म्हणजे एवढं एवढं बारीक बारीक लक्ष आहे. कारण आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 35 शुगर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. 35 शुगर कारखाने असूनही बाबा ऊसाला पर्याय म्हणून आम्ही केळी केली. कारण केळीचं उत्पन्न घेतोय, पण त्याबरोबर ऊसाचं सुद्धा आम्ही जवळजवळ 80 ते आमच्या सोमनाथ भाऊचं जवळजवळ 126 टन 5 एकरामध्ये उत्पन्न येऊ लागलंय. म्हणजे एवढं असून सुद्धा कारखाने असून सुद्धा फॅसिलिटी उभा केली आणि एक्सपोर्ट मोठ्या पद्धतीने चालू आहे. यामध्ये आपल्याला केळी संशोधन मध्ये आपल्याला व्हरायटीचा विषय येतोय. आपण आता G9 तर आहेच, साहेबांचं आमचं सतत बोलणं होतं, G9 व्हरायटी आहे, चालली आहे. पण आपल्याला इकोडोस बरोबर जर टक्कर करायचं असेल तर आपल्याला व्हर्जन चेंज करणं गरजेचं आहे. G11 G12 पर्यंत जाणं गरजेचं आहे. तर आपण बघितलं मोबाईल वगैरे सॉफ्टवेअर आला कुठला तर डेव्हलप करायला लागतोय, तसं व्हरायटीवर काम करणं गरजेचं आहे. अमोल भाऊ मगाशी म्हणले किंवा आपण चिलिंगसाठी तर मुळीमार्फत तर चिलिंग येते किंवा चिलिंगमुळे आपला दुष्काळ होतोय. पण आम्ही आमच्या भागामध्ये पाहिलं, वाशिबे पट्ट्यामध्ये आमच्याकडे देशी केळी किंवा विलची केळी आणि एक G9चं प्लॉट दोन्ही जरी चिटकून लावले तर तुम्हाला G9च्या प्लॉटमध्ये चिलिंग दिसणार, विलची किंवा देशी केळीमध्ये बिलकुल चिलिंग दिसणार नाही. एकाच वातावरणामध्ये दोन्ही प्लॉट हार्वेस्टिंगला आले. त्यामुळे आपल्याला व्हरायटीवर काम करणं खूप गरजेचं आहे. खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. कारण रशियामध्ये ज्यावेळेस काम करणार आहे आपण, कारण आता सगळं खताचं व्यवस्थापन बघितलं तर सगळे खत म्हणजे क्वालिटी क्वालिटीचे पॅरामीटरच राहिले नाहीत. त्यामुळे ते 10 ड्रमची कुठं योजना आले, 10 ड्रम ते पद्धत किंवा असे आपले टायकोड्रामा ह्या पद्धतीने खत व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपलं उत्पन्न वाढणार. फार्मर ट्रेनिंग सेंटर गरजेचं आहे. कारण आम्ही पण आता शिवार फेरी घेतो. प्रत्येक महिन्याला आमची शिवार फेरी आहे. एका प्रत्येक शेतकऱ्याच्या इथं जातो. नवीन शेतकरी बाबा 31 किलोमीटरचा शेतकरी तिथं काहीतरी नवीन प्रयोग करतोय. मग त्याच्या शेतामध्ये सगळ्यांनी जायचं. एक 100, 150, 200 लोक जमा होते. पण शेतकरी बोलला जातो तिथं. आम्ही कुठला वक्ता वगैरे बोलत नाही, काय नाही. बा शेतकऱ्याचं काय अडचण आहे? सर्वसामान्य शेतकरी जोपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत कधी विकास होणार नाही. तर आपल्याला सवय लागली की बाबा माझं काय खरं नाही, मला शेती परवडत नाही, हे तर आपण सोडून दिलं पाहिजे. मी परवा ॲग्रोवनच्या कार्यक्रमाला शेखर गायकवाड साहेब आलेले किंवा आपण आपल्या शेताला नाव देतो पाटील वस्ती, घाडगे वस्ती, असं नावच नाही द्यायचं, दिलं पाहिजे. आपण पाटील ॲग्रो फार्म्स, घाडगे ॲग्रो फार्म्स असे आपणच आपली किंमत वाढवली तर आपल्या शेतीचा विकास 100% होणार आणि आपली क्वालिटी ही सुधारणार. त्यामध्ये वर्कर ट्रेनिंग सेंटर पण गरजेचं आहे. आता मध्यंतरी बंगाली लोक जवळजवळ आमच्या भागामध्ये किंवा आपल्या भागामध्ये सुद्धा एक 5 ते 8 हजार बंगाली लोक आहेत. पण या बंगाली लोकांनी जर मध्ये ट्रॅक केला, 3 दिवस ट्रॅक केला होता, जो रेट आमचा 25 रुपये होता डायरेक्ट 20 रुपयावरून पडला. ती म्हणले आमचा दर वाढवून द्या, आम्ही दर वाढवून दिला तर काम करणार. पण हे कुठपर्यंत चालणार? कारण त्यांच्या भागामध्ये सुद्धा फॅसिलिटी येऊ लागलेत, लोकांची येण्याची संख्या कमी होऊ लागली, स्किल लेबल भेटायला तयार नाही. त्यामुळे आपल्या भागामध्ये सुद्धा वर्कर ट्रेनिंग होणं गरजेचं आहे. आणि ॲटोमॅझनकडे कुणीच लक्ष देत नाही. जे पूर्वी देशाने जे आम्हाला तंत्रज्ञान दिले बाबा ह्या पद्धतीने पॅकिंग करायची, त्याच पद्धतीने पॅकिंग चालले. त्यामध्ये टेक्नॉलॉजी हा कुठेही विषय आला नाही. तर त्यामध्ये टेक्नॉलॉजी विषय आला तर ज्या ठिकाणी 10 लोक 20 लोक काम करतील तिथं 10 लोकांनी जर काम केलं तर आपल्याला कुठंतरी पूरक होऊन जाईल आणि आपली इंडस्ट्री टिकन. कारण सर्व लेबरवरती अवलंबून आहे. कुठलाही शेतकरी काम करायला तयार नाही किंवा घड कापायला सुद्धा पुढे येत नाही. तर त्या अनुषंगाने आपल्याला वर्कर ट्रेनिंग सेंटर हवंच आणि त्यामध्ये टेक्नॉलॉजी येणं पण गरजेचं आहे. आपल्याला शासनाचा सहभाग पण खूप गरजेचा आहे यामध्ये. तर ह्यामध्ये आता आपण फ्रूट केअर वगैरे जर फॅसिलिटी करतोय तर त्यामध्ये शासनाने फ्रूट केअरमध्ये जरी आपल्याला फॅसिलिटी दिली किंवा आता केळी वगैरे पडते माझे आपल्या वादळ आले. परवा कृषी मंत्री ज्यावेळेस होते त्यावेळेस मी हा विषय त्यांच्या पुढे टाकला किंवा पूर्ण वादळ येते, केळी भुईसपाट होते आणि झाल्यानंतर तुम्ही लोकांना काहीतरी अनुदान देताय 5,000 10,000. तर केळी बांधणी ही पद्धत आपल्या भागामध्ये चालू झाली. तर त्या बांधणीसाठी सुद्धा शेतकऱ्याला अनुदान देणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे माती परीक्षण केंद्र नाही आहे, पण तिथपर्यंत शेतकरी पोहोचत नाही. आपण जर फिरते माती परीक्षण केंद्र केलं बाबा
तर प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात जाऊन बाबा घरोघर जाऊन म्हणजे शेतकऱ्याच्या गावामध्ये जाऊन जर त्यांनी माती परीक्षण केलं तर त्या शेतकऱ्याला माती परीक्षण करायची सवय लागेल. आपण फक्त प्रत्येक व्यक्तीमध्ये माती परीक्षण केलं पाहिजे, पण शेतकरी कुठलाही त्यामध्ये तयार होत नाही. तर आपण फिरते माती परीक्षण केंद्र केलं तर ते आपल्याला खूपच आवश्यक आहे. विशेष म्हणजे आज आपल्या जळगावमध्ये मेना साहेबांच्यामुळे मला येण्याचं संधी मिळाली आणि बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.